5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम, पॉंडिचेरीतील निकालाचे सर्व ताजे अपडेट्स उद्या दिवसभर झी 24 तासवर. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 20 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी. निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी पोटनिवडणुकीचा उद्या निकाल. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी. कोण बाजी मारणार याकडे लक्ष. नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या तपासासाठी सरकारकडून हालचालींना वेग. तपासासाठी एसआयटीची स्थापना. 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश. एकनाथ शिंदेंचा नसरापूर पीडितेच्या वडिलांशी फोनवरून संवाद. आरोपी जास्त दिवस जिवंत राहणार नाही, त्याला लवकरच फासावर लटकवू, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात भोंदू खरातचा पाय खोलात. अशोक खरातचा ताबा घेण्यासाठी ईडीचा पीएमएलए कोर्टात अर्ज. सोलापुरात प्रॉपर्टीच्या वादातून एकाच परिवारातील तिघांची निर्घृण हत्या. तिहेरी हत्याकांडाच्या थरारानं जिल्ह्यात मोठी खळबळ. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. काँग्रेससह कोणत्याच विरोधकांना निवडून देऊ नका, अशोक चव्हाणांचं आवाहन. तर याआधी काँग्रेसच्याच नावानं मत मागत होता हर्षवर्धन सपकाळांचा टोला. महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पवारांकडील आणखी एक क्रीडा संघटना भाजपकडे. समुद्राच्या पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा विक्रम. अंदमान निकोबार बेटाजवळच्या समुद्रात ऐतिहासिक कामगिरी. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.